श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मकर संक्रांतीच्या दिवशी षठीला एकादशीसुद्धा आहे आणि या दिवशी खूप लोक दान करतात आणि त्या दानाचं आपल्याला 100 गुणा जास्त फळ मिळतं. 100 गुणा जास्त त्याचा आपल्याला फायदा होतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. तर आजच्या दिवशी अजून काय उपाय आपण करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान येईल. सोबतच आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये सुद्धा वाढ होईल आणि आपले जी काही कर्ज आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच मी 2-3 उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या छोट्या छोट्या उपायांचा नक्कीच फायदा होईल. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय काय करायचा आहे आपल्याला? पहिल्या उपायामध्ये आपल्याला संक्रांतीच्या दिवशी 9:30 सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गूळ. एक गुळाचा तुकडा घ्या. पूर्ण गुळाचा तुकडा किंवा जी आपण छोटी पाव किलोची ढेप मिळते ती घेतली तरीसुद्धा चालेल किंवा छोटा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल. एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे. त्याला काळे तीळ किंवा पांढरे तीळ दोन्हीमध्ये कोणतेही तीळ किंवा दोन्ही तीळसुद्धा तुम्ही चिकटवू शकता. गुळाला तीळ चिकटवायचे आहेत आणि तो गूळ आपल्या हातामध्ये पकडून बोलायचं आहे की जे काही माझे मागच्या जन्मीचे किंवा या जन्मीचे काही चुकीचे कर्म असतील तर त्याबद्दल मला माफ करा, असं देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील आत्तापर्यंत त्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागतो असं बोलून आपल्याला तो गुळाचा तुकडा जो आहे तो गाईला चारायचा आहे. गाईला जर तुमच्याकडे गाय नसेल किंवा गाय तुम्हाला भेटत नसेल तो तुकडा गाईला चारण्यासाठी, तर तो तुकडा जो आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा कोणत्याही झाडाखाली तो ठेवून यायचा आहे. हा होता आपला पहिला उपाय. दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला लागणार आहे एक फुगा. फुगा किंवा पतंग, जे आता पतंग काही ठिकाणी पतंग उडवण्याचा हे असतो, पद्धत असते पतंग उडवण्याची संक्रांतीच्या दिवशी. याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही पतंगावर सुद्धा करू शकता किंवा फुग्यावरती सुद्धा हा उपाय करू शकता. आपल्याला फुग्यावरती किंवा पतंगावरती जी कोणती आपली इच्छा आहे ती लिहायची आहे. जर आपल्याला पैसा हवा असेल तर पैसा लिहायचा आहे. मनी, हेल्थ किंवा जर तुम्हाला जॉब हवा आहे तर जॉब लिहायचं आहे. एका शब्दामध्ये ह्या सगळ्या इच्छा आपल्याला जेवढ्या तुम्हाला त्या इच्छा लिहिता येतील तेवढ्या त्या फुग्यावरती किंवा पतंगावरती लिहायच्या आहेत. या सगळ्या इच्छा लिहून झाल्यानंतर त्या आपल्याला इमॅजिनसुद्धा करायच्या आहेत की या सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि हे सगळं मी युनिवर्सवरती सोडलेलं आहे असं मनामध्ये बोलून आपल्याला तो फुगा उंच आकाशामध्ये सोडायचा आहे. फक्त आपण त्याची चिंता करायची नाही की नंतर तो पुढे जाऊन कुठे पडला किंवा काय झालं, याचे आपल्याला विचार करण्याची गरज नाही किंवा त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तो फुगा कुठेही पडू द्या. आपण जेव्हा तो उंच आकाशामध्ये सोडतो तेव्हा हे सगळं आपल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण युनिवर्सला सुपूर्द केलेल्या आहेत आणि युनिवर्स त्या आपल्या इच्छा पूर्ण करणारच आहे असा आपल्याला विश्वास पाहिजे आणि त्या इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता त्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही या विश्वासाने तो फुगा सोडायचा आहे किंवा ती पतंग उंच आकाशामध्ये सोडायची आहे. तर हा होता आपला दुसरा उपाय. या उपायामध्ये सुद्धा आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू शकतात. जरी अडचण आलेली असेल, पिरियड आलेला असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही निश्चिंतपणे करू शकता. कारण हा उपाय जे मी उपाय सांगत असते ते असे असतात की ज्यामध्ये कोणताही अडथळा असेल तरीसुद्धा तो उपाय तुम्ही करू शकता. फक्त एवढंच हे आहे की त्या इच्छा इंटेन्शनने आणि विश्वासाने त्या इच्छा आपण लिहिलेल्या पाहिजेत आणि तो उपाय आपण विश्वासाने करायला हवा. तिसऱ्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटं भांडं घ्यायचं आहे. जर टबसारखं असेल तरीसुद्धा चालेल. त्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर तरंगणारे दिवे त्या भांड्यामध्ये आपल्याला लावायचे आहेत. तरंगणारे दिवे जर तुम्हाला भेटत नसतील तर जे घरामध्ये आपल्या आहेत मातीचे दिवे ते सुद्धा तुम्ही लावू शकता. फक्त ते 14 दिवे लावायचे आहेत. आता हा उपाय आपल्याला सूर्यास्तानंतर करायचा आहे आणि हा उपाय आकाशाखाली म्हणजे बाहेर करायचा आहे. घरामध्ये हा उपाय करायचा नाही आहे. बाहेर खिडकीमध्ये जर खिडकीतून थोडंसं तुम्हाला जागा असेल, खिडकीच्या बाहेर आकाश दिसतंय थोडंसं, तर तिथेसुद्धा तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये किंवा गार्डनमध्ये बाहेरसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर ह्या उपायामध्ये काय करायचं आहे, जे 14 दिवे लावलेले आहेत त्या दिव्यांसमोर आपल्याला ज्या काही इच्छा आहेत त्या
प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचे आहे, जसे की त्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत अशा पद्धतीने बोलायचे आहेत. आणि ते झाल्यानंतर ते दिवे तसेच त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. दिवे जेव्हा विझतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा ते पाणी तुम्ही झाडाला ओतू शकता. आणि ते दिवे जे आहेत जे तुम्ही पुन्हा वापर करू शकता, किंवा जर ते स्टीलचे दिवे जे मिळतात ते जर तुम्ही वापरले असेल ते तुम्ही डिस्ट्रॉय करू शकता, किंवा कुठेही ते झाडाखाली टाकू शकता, किंवा डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकता ते दिवे विझून झाल्यानंतर. तर ह्यामध्ये तुम्ही लालटेनचा सुद्धा उपयोग करू शकता ह्या उपायासाठी. संध्याकाळच्या वेळेला बघा, आपण कधी-कधी आपल्याला आकाशामध्ये दिसतात की कोणीतरी एक दिव्यांचा फुगा जो असतो तो सोडलेला असतो. तर तसा फुगा जर तुम्हाला मिळत असेल, त्याला लालटेनसुद्धा बोलतात. त्याच्यामध्ये दिवा जाळायचा असतो, दिवा लावायचा असतो, किंवा तो लाईटीचा सुद्धा दिवा असू शकतो. तो दिवा लावून तो फुगा आकाशामध्ये सोडायचा असतो. आता इथेही तुम्हाला हा विचार करायची गरज नाही की तो दिवा कुठे जाऊन पडला किंवा तो फुगा कुठे पडला. जरी कुठे लांब गेला तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे, किंवा जवळ कुठे पडला तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे. फक्त आपल्याला हे इच्छा मनामध्ये पकडायची आहे, हे सरेंडर करायचं आहे युनिव्हर्सला, की मी माझ्या सगळ्या इच्छा युनिव्हर्सला सरेंडर केलेल्या आहेत आणि त्या माझ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत, किंवा पूर्ण झालेल्याच आहेत असं समजूनच आपल्याला तो दिवा उडवायचा आहे, की आता माझ्या ह्या सगळ्या इच्छा प्रेझेंट टेन्समध्ये माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत. आता पुढचा शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगते. हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता, कसलेही केलेलं काही असेल, कोणाचा आजारपण, कोणताही प्रॉब्लेम घरातल्या कोणाचाही असू द्या, तो कोणताही प्रॉब्लेम घरामध्ये टिकणार नाही. सगळे तुमच्या टेन्शन्स आहेत ते निघून जाणार आहेत. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला दरवाजाच्या आतमध्ये कोणत्याही दिशेला लावा, कुठेही लावा. तुम्ही हा दिवा तेलाचा दिवा लावायचा आहे. मध्यभागी लावा. फक्त तुम्ही जमिनीवर लावत असाल तर त्याखाली थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावरती हा दिवा लावा. आणि हा दिवा विझून झाल्यानंतर हा तुम्ही फेकून द्यायचा आहे. त्याचा वापर करायचा नाही. फक्त दिवा लावताना आपल्याला आपल्या मनामध्ये बोलायचं आहे, त्याला अफर्मेशन द्यायचे आहे, की माझ्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी आहे, कोणतंही जे काही कोणी केलेलं असेल, काही झालेलं असेल, माझ्या घरातल्या सगळ्यांची बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येकाचं स्वास्थ्याबद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहेत, सगळे प्रॉब्लेम्स माझे निघून गेलेले आहेत. माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी या दिव्याच्या वातीसोबत जळत चाललेली आहे. सगळे निगेटिव्हिटी माझ्या घरातून कायमची निघून चाललेली आहे किंवा निघून गेलेली आहे असं बोलून आपल्याला तो दिवा लावायचा आहे. तर हे जे मी 4 उपाय सांगितले, हे तुम्ही 4ही करू शकता या दिवशी, किंवा याच्यातला एक उपाय जरी केला तरीसुद्धा तुम्हाला तो पुरेसा आहे. कारण हे सगळे पॉवरफुल उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळे नक्की या उपायांसाठी काही खर्च नाही आहे, किंवा काहीही कोणाला आपल्याला काही करायचं नाही आहे, किंवा कोणत्याही गोष्टीचे इथे अंधश्रद्धा नाही आहे. तर हे उपाय आहेत ते आपले मॅनिफेस्टेशनचे उपाय आहेत आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सुद्धा उपाय ह्याला आपण म्हणू शकतो. फक्त आपल्या घरामध्ये सुखशांती यावी आणि आपल्या घरामध्ये चांगली ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी आपण हे उपाय करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगितले ते नक्की करा. यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारेल, घरामधल्या सगळ्या निगेटिव्हिटी दूर होईल, सगळ्या तुमच्या इच्छा या दिवशीच्या नंतर सुरुवात होईल, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुरुवात होईल. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत. तर व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.